नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या मदतीने 288 पैकी 235 जागांवरती महायुती सरकार आले आहे। पण सध्या सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार की नाही, त्यांना किती हप्ता मिळणार आणि त्यांना हप्त्याचे वितरण कधी होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहू। मित्रांनो, श्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या सभेतून ज्या घोषणा केल्या होत्या त्यात लाडक्या बहिणीला 1500च्या ऐवजी 2100 रुपयाचा दरमहा हप्ता देऊ, पण अजूनही हप्त्याचे वितरण झाले नाही। त्यांनी केलेल्या ज्या घोषणा आहेत त्या पूर्ण होतील की नाही, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। पण सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? श्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी दिल्लीला बोलवून त्यांची चर्चा चालू आहे। महाराष्ट्राचे सरकार जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत हप्त्याचे वितरण होणार नाही, म्हणजेच की ही योजना पुढे बंद होण्याचे सुद्धा चान्सेस आहे। पण मित्रांनो, ह्या योजनेमुळे सरकारची जी आर्थिक स्थिती आहे ती धोक्यात येण्याचे संकेत दिसून येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती आणि त्या जास्त वाढवून लाभार्थ्यांची संख्या कमी होईल अशी शक्यता दिसते, कारण की आधीच लाभार्थ्यांच्या भरपूर अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटी अजून स्ट्रिक्ट करून त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही कमी करण्यात येऊ शकते। मित्रांनो, महायुती सरकारला लाडक्या बहिणीने निवडून दिलेले आहे, त्यामुळे सरकार ही योजना डायरेक्ट बंद करणार नाही। ही योजनेचा प्रस्ताव अधिवेशनात मांडला जाईल, त्यानंतर पैसे वाटप होतील। तुम्हाला काय वाटते, कधीपासून पैसे वाटप होतील? मित्रांनो, तुम्हाला कोणती तारीख वाटते, कोणत्या महिन्यात त्याचे पैसे वाटप होतील, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।